नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आम्हाला जेवण बनवायला मदत करा, आम्ही तुमचं पोट भरू, अशा आशयाचा फलक सध्या सोशल मीडियावरती आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा चर्चेचा विषय बनला आहे. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असताना होसूरमधील एका हॉटेल व्यवसायानं किंवा व्यावसायिकानं या संकटाचं संधीत रूपांतर केलंय. जो ग्राहक व्यावसायिक सिलेंडर देईल त्याला महिनाभर दररोज मोफत बिर्याणी दिली जाईल. इराण, अमेरिका, इस्रायल या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती इंधन पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झाले असून व्यावसायिक गॅसच्या किमती अगदी गगनाला भिडल्यात. एक सिलेंडर देणाऱ्याला रोज 1 प्लेट बिर्याणी तर 2 सिलेंडर देणाऱ्याला रोज 2 प्लेट बिर्याणी महिनाभर मोफत मिळेल. होसूरमधील इरोड इमेज मेस हे हॉटेल सध्या गॅसच्या टंचाईमुळे त्रस्त आहे. जागतिक स्तरावरती सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून शेकडो हॉटेल्सना स्वयंपाक करणं कठीण झालंय. यावरती मात करण्यासाठी हॉटेल चालकांनी ही बदला पद्धत सुरू केली आहे. काही हॉटेल चालकांनी गॅसचा वाढता खर्च भागवण्यासाठी ग्राहकांच्या बिलावरती अतिरिक्त गॅस शुल्क लावण्यास देखील सुरुवात केली आहे, तर काहींनी आपली हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवली आहेत. मात्र इरोड एमिज मेसनं ग्राहकांकडील अतिरिक्त किंवा न वापरलेले व्यावसायिक सिलेंडर मिळवून आपलं स्वयंपाकघर सुरू ठेवण्याचा मार्ग निवडलाय. हा केवळ नफा कमवण्याचा उद्देश नसून कठीण काळात हॉटेल सुरू ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना सेवा देत राहण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं हॉटेल प्रशासनाचं म्हणणं आहे. वाढत्या किमतींमुळे अनेक ठिकाणी ग्राहकांच्या बिलामध्ये गॅससाठी वेगवेगळे पैसे आकारले जात आहेत. मात्र प्रशासनाच्या मते अशा प्रकारे वेगळं शुल्क आकारणं हे ग्राहक संरक्षण कायद्यासाठी उल्लंघन ठरू शकतं. अशा परिस्थितीमध्ये होसूरमधील या हॉटेलनं काढलेला तोडगा सोशल मीडियावरती कौतुकाचा विषय ठरलाय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लोक या संकटावरती मात करण्यासाठी अजून काय काय क्लुप्त्या शोधून काढतात ते पाहणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.